आणि चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. कारण मुकेश जाधव सर जवळपास जर आपण विचार केला तर दोन्ही संघ निश्चित रूपात तुम्ही फार चांगलं विश्लेषण केलं की एकमेकांच्या अगदी शेजारी असलेले गाव आहे. म्हणजे चांगली माहिती आहे की कुठला खेळाडू कुठला फलंदाज कुठला गोलंदाज कशा पद्धतीने खेळतोय. म्हणजे सगळ्या गोष्टी माहिती असताना एक चांगला माइंडसेट गेम प्लॅनिंग रणनीती मैदानाच्या आतमध्ये आखणं गरजेची गोष्ट असेल. डेफिनेटली, कारण ते आखणे देखील खूप गरजेचं असेल. कारण शेजाऱ्यामध्ये हे युद्ध आपल्याला बघायला मिळते, ही लढत आपल्याला बघायला मिळते आणि खूप मजेशीर असेल ही लढत. पुढे शेता सेकंड बॉल आहे. हलवरपणे फक्त आणि फक्त दिशा दिली, अगदी ऑन साईडला फक्त आणि फक्त दिशा दिली. सॉफ्ट हँडने खेळले आणि लॉंग ऑन क्षेत्रामध्ये फिल्डर आहेत संदेश आणि चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. कारण 4 षटकांची मॅच आहे. संत शांत आणि संयमी सुरुवात इथे आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच प्रदीप भंडारे आपण पाहतोय, प्रशांत काटसकर आपण पाहतो, ही सलामीची जोडी आपल्याला बघायला मिळते. खऱ्या अर्थाने चांगली मॅच ही नक्कीच बघायला मिळेल. यावेळी जर आपण पाहिलं तर बॅक फुट जातो, यावेळी जबरदस्त बॅक फुट पंच कव्हरच्या वरून चेंडू निघून जातोय, सीमा पार मिळतोय प्रदीप भंडारीला हा झन्नाटदार चौकार. फार अगदी बेस्ट विरुद्ध बेस्ट ही लढाई आपल्याला पाहायला मिळणार आहे. उत्तम जाधव आहे, आशिष आहे, संदेश आहे, निखिल, योगेश, साईनाथ, जितू राऊत. गोलंदाजीमध्ये देखील फार अगदी अग्रेसिव्ह दोन्ही संघांकडे फार स्टाईल मात्र फार चांगला आहे. डेफिनेटली, कारण बेस्ट अगेन्स्ट बेस्ट आपण लढत आपण पाहतोय. आणि आज कारण उत्तम जाधवने आपल्या नावाची छाप या स्पर्धेमध्ये सोडलेली आहे. मला वाटतं आतापर्यंत हायस्ट धावा त्याच्याच नावी आहेत. अगदी बरोबर, कारण सर्वाधिक जास्त धावांचा विक्रम देखील त्यांच्या नावावरती आहे. परंतु अगदी पहिला दिवस जर आपण बघितला ना तर आहे ज्योतिषपुरी कोलाजापाडा संघानं कारण फार रणनीती चांगली बनवली होती. कारण काही वेळेला फलंदाज जे पुढे येत होते त्यांना थोडंसं कुठे मिडल ऑर्डरला ठेवले होते आणि अशातच प्रदीप भंडारी जो आहे तो देखील पुढे टॉप ऑर्डरला आला होता आणि सेमीफायनलच्या मॅचमध्ये देखील तो टॉप ऑर्डरला आला आहे. येस, रणनीती खूप बघायला मिळाली. कारण या आधीच्या काही सामन्यामध्ये प्रदीप भंडारी आय थिंक मिडल ऑर्डरमध्ये आपण पाहिलं होतं. परंतु त्यानंतर मग काही सामन्यामध्ये रणनीती परत बदलली गेली आहे आणि त्यानंतर मग टॉप ऑर्डरमध्ये पुन्हा एकदा प्रदीप भंडारी यांना आपलं पाहिलं. आणि आज देखील पहा रणनीती काय आहे, प्रशांत अँड प्रदीप भंडारी ही सलामची जोडी. अगदी बरोबर, कारण प्रशांत देखील एक असा फलंदाज आहे ना की त्याच्याकडे जर का बोर्ड दिल्यानंतर हात खेचू शकतो, ही ताकद त्याच्याकडे आहे. येस, डेफिनेटली चांगली क्षमता आहे त्याच्याकडे. दरम्यान आशिषचा पुढचा चेंडू, हो हो हो, हे बेहतरीन गेंद, चांगला चेंडू बघायला मिळाला किरण सर. काय जबरदस्त, आशिषने देखील दुसऱ्या दिवसामध्ये विकेट मेडल षटक हाताळला होता. काय जबरदस्त गोलंदाज, एक्सपेक्टेशन्स त्याच्याकडे किती चांगल्या होत्या. फलंदाजांच्या मेरिटनुसार अगदी हा बॉल देखील हाताळला होता. डेफिनेटली हा चेंडू पडल्यानंतर हलकासा इन स्विंग झाला होता, ऑफकटर चेंडू टाकला होता. अगदी बरोबर, कारण थोडंसं बाहेरच्या बाजूने वलन घेणारा बॉल आणि अशा थोडंसं मुश्किल खेळण्याकरता प्राप्त झालं प्रशांत काटसकरला. काय जबरदस्त चेंडू हाताळला आशिष पुन्हा एकदा प्रशांतच्या विरोधात. यावेळी जागा बनवली होती, थोडं गतीमध्ये बदल केला होता यावेळी आशिषने. बॅक टू बॅक 2 चेंडू मात्र डॉट. ओ माय गॉड, यावेळी किरण सर लेग स्पिन, ओ माय गॉड, लेग कटर हा चेंडू बघायला मिळाला. या आधीचा चेंडू ऑफ कटर होता, आतमध्ये आला होता, हा चेंडू बाहेर काढला बघा. अगदी फिंगर होल्ड केले ते शेवटच्या चेंडूवर आणि जबरदस्त वैविध्यता जी पण काय आहे ना ती मात्र इथे पूर्णपणे क्लिअर होत असताना पाहायला मिळते आपल्याला. कारण आपण थोडीशी चर्चा देखील करूया की गत वर्षीचा आपण जर विचार केला तर जय शिवाजी अनगाव टीम मध्ये आशिष भोईर उपस्थित नव्हता, जितू राऊत इंजर्ड होते, ते देखील त्यांच्या टीम मध्ये नव्हते. परंतु पहा आशिष भोईर आल्याच्या नंतर मात्र पहिलं षटक म्हणजे स्ट्रॉंग अगदी गोलंदाजीचा जो पाया आहे तो मजबूत बनला जय शिवाजी अनगाव संघाचा. आणि त्याच्यानंतर जितू राऊत, गेल्या वर्षी दोन्ही खेळाडू त्यांच्या टीम मध्ये नव्हते आणि या वर्षी हंगामामध्ये ज्यावेळेला आपण बघितलं होतं गावदेव स्पोर्ट रोपेचं मैदान, तिथे देखील हा संघ शेवटच्या अगदी मॅच मध्ये पराभूत झाला होता आणि त्याच्यानंतर मग या स्पर्धेमध्ये सेमीफायनल गाठली. अगदी बरोबर, कारण खरंच आशिष आणि जितेंद्र राऊत 7 धावा बनलेल्या आहे.
दितेश मला वाटतं आशिष आणि जितेंद्र ज्यावेळी ह्या मोसमामध्ये दाखल झाले ना तेव्हापासून मी तर म्हणेन अनगाव संघाची ताकद खूप वाढली आहे. कारण जितेंद्र राऊचा जर आपण किरण सर विचार केला तर मग आय थिंक गतवर्षी देखील आय थिंक 2 वर्षाआधी चालू सामन्यामध्ये आय थिंक त्याला दुखापत झाली होती, पायाला खूप मोठी इजा झाली होती, पाय त्यांचा देखील मुरगडला होता आणि जवळजवळ 1-1.5 वर्ष मला वाटतं आय थिंक त्यांना अगदी विश्रांती नक्कीच घ्यावी लागली होती. आणि आता आपण जर पाहिलं तर जितूचं रनअप देखील कमी झालेलं आहे. करेक्ट स्फूर्त पहिल्याच बॉल ऑन साईडला डीप मिड विकेटला ते फटका खेळले. यावेळी मात्र शॉर्ट ऑफ लेनचा बॉल आहे, मिस्टर फटका आहे, बॉल हवेत, फिल्डर आहेत. लास्ट मोमेंटला मात्र फिल्डिंग खराब झाली, बॉल हातातून जसा निसटलाय तसा मात्र बॉर्डर लाईनच्या देखील बाहेर फरार झालाय. धावा मिळतील 4. जबरदस्त फटका देखील हलका शॉर्ट ऑफ लेनचा बॉल देखील हाताळला होता. इथे देखील शॉर्ट ऑफ लेनचा बॉल त्याच्यावरती केला, फोर्सिंग स्ट्रोक फुल अँड पॉवरफुल षटकार. काय जबरदस्त फटका सजवला होता. याच्या अगोदरचा बॉल देखील शॉर्ट ऑफ लेनचा बॉल होता. हाफ ट्रॅकर बॉल हे दोन्ही बॉल हाताळलेत आणि त्या हाफ ट्रॅकर म्हणजे पहा या मॅच मध्ये एखादा कमजोर बॉल आणि त्या कमजोर बॉलचा फायदा पहा किती घेतला जातोय. या बॉलीला चांगली लिंक लाईन आहे, चेंडूचा टप्पा मुख्य सर फार अगदी या बॉलीला पुढे हाताळला होता, चांगलं कमबॅक देखील केलंय या चेंडूवर. डेफिनेटली लाईन आणि लेंथ मध्ये बदल केला आणि गतीमध्ये देखील आय थिंक बदल केला. कारण किरण सर ह्या आपण स्ट्रोक विषयी चर्चा करूया. एक तुम्हारी एक हमारी हो सकती थी. ओ माय गॉड, जजमेंट चांगलं घेतलेलं नाही. थोड्या क्षणासाठी किरण सर असं वाटलं होतं की येस आता वार पलटवार होतो की काय, परंतु चांगलं जजमेंट घेता आलं नाही की तुला. येस येस अगदी बरोबर. कारण थोडेसे पुढे गेले होते आणि त्याच्यानंतर थोडासा बॅकअपला चेंडू देखील भरपूर वेळ बॉल हवेमध्ये अंदाज घेऊ शकला नाही आणि त्याच्यानंतर मात्र सिंगल धावा आली. 19 स्कोर झालेला आहे, 19 धावा. प्रदीप भंडारी दिस टाइम स्ट्राइकिंग निकली. यहाँ पे मात्र प्रदीप की बारी, बारी बारी सबकी बारी. इस बार प्रदीप भंडारी की बारी. वाह, फेंक दिए गेंद को वाइड लॉन्ग ऑन के ऊपर से 6 रन. थँक्यू सो मच डीजे. मी दीडक्या तर मिळणार चॅम्पियन झाल्यानंतर. आणि इथे जर आपण पाहिलं तर अखेर शेवटच्या चेंडूवर देखील जितेंद्रच्या विरोधात एक सिक्सर येते प्रदीप भंडारीच्या बॅटमधून. खेळ जर आपण पाहिलं तर बघा कसं वार पलटवार केलं. कारण पहिल्या षटकामध्ये 7 धावा होत्या, त्यानंतर जितूच्या विरोधात केलेलं आक्रमण आणि 18 धावा खर्च केल्या जितूने. म्हणजे पहिल्या षटकामध्ये जरी सुद्धा धावा कमी असल्या तरी देखील मात्र दुसऱ्या षटकामध्ये धावा अगदी बनवण्याची ताकद आणि थोडंसं घरची षटक राहिलं म्हणजे 18 धावा आल्याच्या नंतर जवळपास 25 धावा या 2 षटकांचा खेळ संपला. 12.50 धावांची सरासरी गाठली. कारण ज्या वेळेला आपण टॉस केला होता त्यावेळेला आणि दुधेश्वरी कोलेरापाडा संघाचा कर्णधार आनंदा त्यांनी देखील स्पष्टपणे नमूद केलं होतं की जय शिवाजी अनगावात संघ देखील चांगला संघ आहे, स्ट्रॉंग, त्यांच्याकडे देखील बॅटिंग लाईनअप चांगली आहे, म्हणून आम्हाला 50 धावांचा पल्ला गाठायचा आहे आणि त्याच अनुषंगाने होणारी ही बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. डेफिनेटली. कारण इथनं पुढे जवळपास जर आपण विचार केला ना तर दुधेश्वरी कोलेरापाडा संघाकडे 10 विकेट हातामध्ये आहेत. अशा परिस्थितीमध्ये फक्त आणि फक्त 12 चेंडूचा खेळ बाकी आहे, म्हणजे प्रत्येक बॉलवर आक्रमण. नाही, नक्कीच अगदी बरोबर तुम्ही विश्लेषण केलं. कारण अजूनही जवळ 10 खेळाडू 10 बॅट्समन अजूनही बाकी आहेत. म्हणजे कुठे ना कुठे आता येणारे 12 चेंडूवर फक्त त्यांना हल्लाच करायचा आहे आणि ते करणारच. संदेश व्हाईट यॉर्कर टाकण्याचा मनस्वभाव होता, परंतु इथे जर आपण काय घडलं जात आहे नो बॉलचा इशारा. कारण विकेटच्या बाहेर चेंडूची लँडिंग, सो चेंडू निघून जाते डीप थर्डमॅन बाउंड्रीच्या पलीकडे मिळतोय नशिबाचा चौकार. इट्स अ फायफर.
कारण नेत्यांमध्ये फार मोठी चुकी अगोदर धावा देखील जास्त बनलेल्या आहेत आणि त्याचबरोबर आउट ऑफ क्रीजच्या बाहेर संदेशने हा बॉल हाताळला. तर त्यांना देखील माहिती आहे की प्रशांत काटेसकरची ही ताकद. इथे देखील नो बॉल हाताळल्याच्या नंतर मात्र फिट बॉल आणि त्यानंतर मात्र जितू राऊत स्वतः चेंडूच्या मागे जात आहेत आणि त्याच्यानंतर मात्र देखील ॲक्युरेट थ्रो पाहायला मिळेल. म्हणजे 2 धावा एक्झिक्युट केल्या जातात. चांगलं कमबॅक केलं मित्रमंडळींनी फिट बॉल चेंडूवर. डेफिनेटली पहिला चेंडू जर आपण पाहिला तर मग आय थिंक विकेटच्या बाहेर रिलीज केला होता. सो चौकार देखील निघून गेला होता. थेट चेंडू मात्र निघून गेला होता थर्डमॅन बाउंड्रीच्या पलीकडे चौकारसाठी. त्यानंतर मग चांगल्या चेंडूच्या हाताने केले. धावा पाहिले तर 32 धावा लागल्या जातात आणि कुठे ना कुठे कॅप्टन आनंद धापसेने देखील सांगितलं होतं की यस 50 धावापर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल आणि त्या दिशेकडे जाताना आतापर्यंत तरी कोल्याचा पाडा हा संघ दिसून येतोय. संदेश आहे यावेळी देखील मिस्टर फटका आहे. बॉल हवेमध्ये फिल्डर आहेत आशिष मेल चुकी करणार नाहीयेत. स्ट्रेट बिटला खेळले होते डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न फटका पासला आणि पहिल्या विकेटचं पतन प्रशांत काटेसकर इज गॉन. बिग विकेट. प्राइजलेस विकेट राहुल काटेसकरला देखील जावं लागलंय. आपण पाहू शकतो ऍक्शन रिप्ले मध्ये काय जबरदस्त पॉवर जनरेट केली गेली होती. उंची जास्त होती आणि अंतर कमी दिसून आलं परंतु काय जजमेंट घेतलं बघा. आपण पाहू शकतो काय अप्रतिम झेल हा टिपला होता फिल्डरनं. लाजवाब. यस आणि त्याच्यानंतर मात्र परफेक्टली बॉल कॅमेऱ्यामध्ये किती अगदी स्पष्टपणे क्लिअर केले पहा. नयन गुलुबी आमचे कॅमेरामॅन आहेत. जबरदस्त अप्रतिम कॅमेऱ्यामध्ये हा बॉल देखील टिपला त्याने. डेफिनेटली नयन गुळवी यांच्याविषयी म्हटलं तर मग बऱ्याच वर्षापासून आमची देखील भेट त्यांच्याशी होते. मागे आम्ही नक्कीच जुल्लो गेलो होतो. इथे जर आपण पाहिलं तर मग कव्हरच्या वरून हा कव्हर ड्राईव्ह फटका आपल्याला बघायला मिळाला. ऑफ ड्राईव्हचा फटका. सिंगल रन मात्र या ठिकाणी मिळायला जाईल. पहा किरण सर पहिल्या षटकामध्ये 7 धावा दुसऱ्या षटकामध्ये 18 धावा त्याच्यानंतर संदेश वापसी करून देताना आणि म्हणूनच कारण झटपट क्रिकेट आहे. या क्रिकेटमध्ये कधी केव्हा काय घडेल हे अजिबात आपल्याला सांगता येणार नाहीये. काय खेळाडू वेळ कधीही बदलते आणि तेच आपल्याला पाहायला मिळालं. कारण वार प्रतिवार चालू आहेत मैदानाच्या आतमध्ये. डेफिनेटली काल हा बदलतो कसा नक्कीच त्याचा ज्वलंत उदाहरण बघितला. 2 षटकांनंतर असं वाटलं की आता नक्कीच कोल्याचा पाडा संघाच्या धावा आता 50 पेक्षा जास्त होतील. परंतु जसं तुम्ही म्हटलं की यस वेल ही बदलत असते आणि वेल बदलण्याचं कार्य गोलंदाज संदेशने केलं किरण सर. याचा कधी कारण जर आपण संदेशाचा जर विचार केला तर महत्वपूर्ण जे 2 बंधू होते राहुल आणि प्रशांत. कारण महत्वपूर्ण टीमचा पाठीचा कणा म्हणून त्या 2 फलंदाजांना संबोधला होता आणि त्यांना ज्या वेळेला प्राबलीच्या रस्त्याला पाठवले आणि त्याच्यानंतर कुठेतरी प्रदीप बनावरे जरी सुद्धा टॉप ऑर्डरला आला तरीही देखील मात्र त्याला देखील शांत ठेवले. जरी त्याच्या बॅटमध्ये षटकार आला तरी देखील मात्र यावेळेला जवळपास 3रं षटक ऑन द वे आहे.
डेफिनेटली अगदी बरोबर. या ठिकाणी प्रदीपला देखील शांत ठेवलं. संदेश फराडला काय जबरदस्त वापसी करून दिली. 10 धावा जरी त्यांनी खर्च केल्या तरी मी तर म्हणेन एक चांगलं षटक हाताळलं. 35 धावा लागल्या जातात 3 षटकाच्या समाप्तीनंतर. परंतु मी तर म्हणेन कॅप्टन अनंत दाबसेने सांगितलं होतं की यस 50 धावापर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल, परंतु शेवटचं षटक किरण सर आहे. कमीत कमी 12-15 धावा आला तर मग त्यांचा जो हेतू होता 50 धावापर्यंत जाण्याचा तो हेतू नक्कीच सिद्ध होऊ शकते. अगदी बरोबर. कारण माइंडसेट बनवावं लागत असतं मैदानाच्या आतमध्ये. कारण काही वेळेला माइंडसेट जरी सुद्धा बनवलं तरी देखील मात्र तुम्ही टॉस जिंकला की त्याच्यानंतर मात्र सगळ्या गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे घडतील असं नाही आहे. काही वेळेला विरोधात देखील गोष्टी घडतील, परंतु माइंडसेट बनवणं, गेम प्लॅनिंग, रणनीती आखणं मैदानाच्या आतमध्ये आणि ज्या वेळेला खऱ्या अर्थाने तुम्ही यशस्वी होता ना त्यावेळेला याच टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती तुम्ही इतिहास घडवता. डेफिनेटली कारण क्रिकेट खेळण्यासाठी रणनीती खूप महत्त्वपूर्ण असतं. तुमचा प्लॅन काय आहे आणि त्यात प्लॅन अनुषंगाने तुम्ही खेळ दाखवणं खूप गरजेचं आहे. आणि सो दोन्ही संघाने प्लॅन तर बनवलेच आहे. सो मी विनंती करतोय दुसरा सेमीफायनलचा सामना आणि या सामन्याचं नाणेफेकी करण्यासाठी दोन संघाचे संघनायक अर्थातच सचिन 11 भिनार अँड जय हनुमान नांदिडणे संघाचे कॅप्टन आपण टॉस बॉक्स जवळ येऊन उभे राहा लगेच. चला आणखी एक प्रत्यक्ष आपल्या भेटीला मोठी मॅच. सचिन 11 भिनार कालचा दिवस आपल्या नावावरती ठेवला. त्याच्यानंतर मात्र आजचा दिवस जय हनुमान नांदेडणे टीम काय परमहंस राहिले त्यांचा सुद्धा. 35 धावा लागलेला आहे. 3 षटकांचा खेळ झाला. येणाऱ्या शेवटचं अंतिम षटक असेल आणि राहुल हा गोलंदाजीवर बॉलिंग मार्ग प्रसज्ज झालेत. अनंत दाबसे, कारण अनंत दाबसेचा आपण जर विचार केला ना तर पहिल्या दिवसामध्ये टॉप ऑर्डरला येत होता. या बलीला मात्र ड्रॉप सीन मध्ये आलाय, मिडल ऑर्डरला आलाय बॅटिंग करण्याकरिता. कुठेतरी किरण सर रणनीतीचा हा भाग असेल, कारण आज आपण कोल्याचा पाडा संघामध्ये खूप रणनीती आपण बघितली. कारण या आधीच्या या स्पर्धेच्या काही पहिल्या दुसऱ्या सामन्यामध्ये प्रदीप भंडारीला आपण मिडल ऑर्डरमध्ये बघितलं, त्यावेळी अनंतला आपण टॉप ऑर्डरला बघितलं होतं. रणनीतीचा भाग आहे. ओ हो 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 फुलर लेंथ हवा तेवढा टायमिंग चांगला म्हणता येणार नाही, परंतु खराब क्षेत्ररक्षण मी तर म्हणेन हा नशिबाचा चौकार आहे. आई दुधेश्वरी कोल्याचा पाडा संघाला बॅटर अनंत दाबसेला 4 धावा नशिबाच्या धावा. किरण सर नशिबाची आपण चर्चा करत होतो. खरंच सामाजिक जीवन जगत असताना किंवा आपण जीवन जगत असताना नशीब खूप महत्वपूर्ण आहे आणि क्रिकेटमध्ये मित्र म्हणे नशीब असलं तर मग ते देखील चांगलं असतं. अगदी बरोबर आहे, परंतु सर्वात शेवटच्या ओव्हरमध्ये देखील चांगली झाली आणि त्याच्यानंतर मात्र जसं फुलटॉस बॉल हाताला स्वाग सिपचा फटका आपल्याला पाहायला मिळाला. लॉंग बाउंड्रीकडे जो फिल्डर होता त्याने थोडीशी खराब फिल्डिंग पाहायला मिळाली आणि अशातच मात्र या महत्वपूर्ण पहिल्या सेमीफायनलच्या मॅचमध्ये एक धाव जी आहे ना ती दोन्ही संघांकरता मात्र फार निर्णायक आहे. अगदी बरोबर. एक धाव तुम्हाला वाचवावी लागेल आणि एक धाव तुम्हाला काढावं लागेल, म्हणजे दोन्ही संघाच्या बाजूने आम्हाला म्हणावंच लागेल. गोलंदाज पण एकदा गोलंदाजी स्ट्राईकवर. ओहो शॉर्ट पिच चेंडू मात्र चांगल्या पद्धतीने हा फटका केला नाही बॅटर प्रदीपने. संदेश फराड मात्र चेंडूच्या खाली होते. बिग विकेट बड़ी मछली जाल को लगते हुए प्रदीप भंडारी को लौटना होगा और एक झटका आणि दुधेश्वरी कोल्याचा पाडा संघाला. पोलार्ड सर हितेश न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. राहुल फ्लिक करायचं होतं. ओ माय गॉड जोरात अपील झाली. पंचांनी मात्र अपील स्वीकारली आणि त्याच अनुषंगाने फिंगर अप झाली. लेग बिफोर स्वरूपात मिस्टर हर्षलला देखील आय थिंक हितेशला परतीचा प्रवास करावा लागेल. विकेट. अगदी पोलार्डला आपण बघितलं की आल्याबरोबर त्याच्याकरता चेंडू देखील इतका चांगला हाताळला होता ना की बॉल काही मर्यादित शेष आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये प्रत्येक येणारा जो फलंदाज आहे ना तो मोठ्या
फटका खेळण्याकरता प्रयत्न करत असतो आणि त्याने देखील तो प्रयत्न केला, परंतु धावा ज्या आहेत त्या 40 लागलेल्या आहेत आणि जवळपास 4 चेंडूंचा खेळ झाला आहे, जे लागोपाठचे हे 2 विकेट. डेफिनेटली सोच ही वेगळी असते किरण सर. स्लॉग षटक म्हटलं तर मग प्रत्येक बॅटरच्या मनामध्ये हेच असतं की यस आता आपल्याला येणार प्रत्येक चेंडूवर एखादा षटकारचा कॉल हवा आहे. मग तो चेंडू चांगला असो अथवा वाईट असो खेळण्यासाठी ते खेळण्याचा प्रयत्न करतात आणि अशा प्रकारची चुकी होते जी बॅटर हर्षलने केली. अगदी जबरदस्त चेंडू होता सर, परंतु थांबवलं गेलं. इथे आहे दुधेश्वरी कोल्हापूर संघाला. मी तर म्हणेन 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. राहुलने देखील काय गोलंदाजी हाताळले पहा. काय जबरदस्त नवीन बॅटर आले, ते देखील डॉट झाले. नवीन बॅटर हर्षल आले आणि हर्षल देखील डॉट बॉल केले. म्हणजे अनंत आपल्याला जास्तीत जास्त स्ट्राईकवर खेळवणं गरजेचं होतं, परंतु बिल देखील नव्हते आणि त्याच्यानंतर देखील बॉल जे आहे ते देखील कमी राहिले आणि अशा मात्र 5व्या क्रमांकाचा बॉल देखील डॉट गेला. म्हणजे 1 शेवट डबल बाकी असेल आणि 40 धावा. डेफिनेटली अप्रतिम गोलंदाजी राहुलच्या माध्यमातून स्लॉग षटकामध्ये आतापर्यंत फक्त 5 धावा देते आणि 2 महत्वपूर्ण विकेट देखील तो बाद करतोय. शेवटचा चेंडू असेल या डावाचा. काहीतरी वेगळंच चालू होतं आय थिंक गोलंदाज राहुलच्या मनामध्ये. रनिंग मध्ये तो थोडा चुकला गेला. किरण सर आपल्याला वाटतं तसं दिसत नाही, कारण मैदानाच्या आतमध्ये खरंच दडपण, मनामध्ये विचार, प्लॅन हे सगळ्या गोष्टी चालू असतात मनामध्ये. कारण क्रिकेट खेळ हा जरी शारीरिक क्षमतेचा कसरतीचा खेळ असला तरीही देखील बौद्धिक प्रतिमेला चॅलेंज मानणारा हा खेळ म्हणजे टेनिस बॉल क्रिकेट. कारण आपण सांगून होणार नाही, परंतु इथे देखील पहा, कारण एक्झॅक्ट 2 धावा तर ऑलमोस्ट कम्प्लीट झाल्या आणि त्याच्यानंतर मात्र 3री धाव घेण्याचा प्रयत्न पडतो. पंच काही इशारा देतात, तिकडे देखील आपल्याला पाहावं लागेल. पंच धावा किती? 4 3. ओके, धावा 3 असतील मला वाटतं. पंच धावा आय थिंक 3. ओके, थँक्यू सो मच. हार्दिक खूप चर्चा मागे केली किरण सर की यस बौद्धिक खेळ आहे हा क्रिकेट मधला. तुमची बुद्धी पण चांगली चालवली तरच मग चांगला खेळ होईल, नाहीतर मग बुद्धीशिवाय तुम्ही चांगला खेळ खेळणार नाही. चांगले विषय हा घेतला होता, या विषयावर आम्ही चर्चा करणार आहोत. आणि पहिला डाव जो आहे तो सुद्धा इथे संपला, म्हणजे 43 धावा आणि 44 धावांचं हे आव्हान. सेकंड सेमीफायनल कडे आपण जाणार आहोत. दोन्ही टीम जय हनुमान नांदेड टीम आणि सचिन 11 भिनार दोन्ही संघाचे कर्णधार जॉईन झालेले आहेत. आपल्यामध्ये उपस्थित मान्यवर सन्माननीय आदरणीय श्रमजीवी संघटना गाव कमिटीचे अध्यक्ष विद्यमान राजू कुडवा, आपल्याला विनंती आहे आपण टॉस बॉक्स जॉईन करा. आपल्या शुभ असते आपण हा नाणेफेकीचा कौल करणार आहोत. सेकंड सेमीफायनलचा हा टॉस आपण करणार आहोत. आपले मान्यवर राजू गोडबा वेलकम. टॉस बॉक्स जॉईन केलेला आहे. आमच्या मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण हा नाणेफेकीचा कौल करणार आहोत. कॉलिंग हो करेल. आणि नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे सचिन 11 भिनार. टीम कर्णधार मान्यवरांचे आभार. विनंती असेल आपण आपल्या मुख्य मंचावर जाऊन विराजमान व्हा. रोशन नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे, काय निर्णय असेल? फिल्डिंग. मॅच 4 षटकांची असेल आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. कारण आमच्यापर्यंत अशी माहिती मिळते की यावेळेला सेमीफायनलच्या मॅचमध्ये खेळाडूंची कमतरता, परंतु कमतरता असताना देखील सेकंड सेमीफायनलची जी मॅच आहे एक निर्णय आणि मैदानाच्या आतमध्ये माइंडसेट आणि जास्तीत जास्त या मॅचमध्ये फोकस कोणावर असेल? फोकस तर संदीप घाटाले, संजू घाटाले आणि पूर्ण टीमवरच, कारण टीमवर्क झाला तरच पुढच्या मॅचला चान्स भेटेल. यस, अगदी बरोबर आहे. तुम्ही सांगाल देखील खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. त्यानंतर जनमन नांदेड टीम तुम्हाला बॅटिंग करायची आहे. आजचा दिवस मयूर सुतारच्या अनुपस्थितीमध्ये खेळल्याच्या नंतर कसं वाटतं आणि काय म्हणशील? काय नाही, आमचे पोरं सर्व 100% देतात, त्याकडे आता पुढच्या 100% द्यावं ते. आणि तुमच्या संघात देखील खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. तर सेकंड सेमीफायनलचा
कॉल झालेला आहे. सचिन 11 विनर संघाने टॉस जिंकला आणि प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आणि बॅटिंग करण्याकरता इन्व्हाइट केलेला आहे जय हनुमान नांदिटने या संघाला. आणि जाऊया कॉमेंटर पॅनल मध्ये. इट्स कॉम्बॉक्स. धन्यवाद. रवी पडवले आपल्याला विनंती आहे आपण या आपल्या VIP डाईजवर येऊन विराजमान व्हा. वेलकम. आपल्या देखील सरचे स्वागत आहे. त्यानंतर आपण स्पर्धामध्ये आपण बघितलं पहिला डाव 43 रन्स 44 धावांचं हे टार्गेट कशा पद्धतीने पार पाडलं जाईल. याच धावा 44 धावा डिफेन्स केल्या जातील का, याच 44 धावा मात्र इथे कम्प्लीट केल्या जातील का, हा देखील एक प्रश्न आहे. चला जास्त वेळ आपण घ्यायची नाहीये. लक्षात घ्या आपण आपल्याला ग्रँड फायनल सुद्धा 4 षटकांची खेळवायची आहे. त्याकरिता आपण वेळेच्या बाबतीमध्ये थोडंसं नियोजन करा. 4 षटके जे आपले आहेत 20 मिनिटांमध्ये आपण पूर्ण करा. वेलकम बॅक. पुन्हा एकदा दुसऱ्या इनिंगला मात्र सुरू होते. टार्गेट पाहिला तर मग वैभवकडे आपण जाऊया. टार्गेट 44 धावांचा टार्गेट या ठिकाणी सेटअप केलेलं आहे. कॅप्टन अनंत धापसे यांचं जर आपण बाईट पाहिली किंवा त्यांचं मनोगत पाहिलं तर मग त्यांनी देखील सांगितलं होतं की 50 पर्यंत जायचा प्रयत्न असेल आमचा, पण कुठे ना कुठे वापसी केली संदेशने, वापसी केली राहुलने, त्यानंतर मग कुठे ना कुठे 6 धावा कमी आल्या अशाच मी तर म्हणेन. तर मग दुसऱ्या डावाला सुरुवात होते. गोलंदाजी ट्रॅकवर हितेश पहिला चेंडू गुडघे टेकले. यावेळी उत्तम जाधव आपण पाहतोय. वाह, उत्तम जाधवने ही स्पर्धा गाजवली. उत्तम जाधवने नावाची छाप सोडली, कारण आतापर्यंत जर आपण पाहिलं उत्तम जाधवच्या नावावर सर्वाधिक स्कोर आतापर्यंत आपल्याला बघायला मिळते. आणि काय अप्रतिम बॅटिंग केली ती मुरी संघाच्या विरोधात, संकेत सांबरेच्या विरोधात. 4 चेंडू आणि 4 खणखणीत सिक्सर त्यांनी खेचले होते. वाह, काय बेहतरीन फलंदाजी ती बघायला मिळाली होती. परंतु आज तोच खेळ, तोच आत्मविश्वास, तोच जिद्द बघायला मिळेल का, हा एक प्रश्न असेल. हेलिकॉप्टरने उडवला. चांगला चेंडू होता. इथे जर आपण पाहिलं तर मग वाडीश लॉंगा प्रिझममध्ये प्रशांत फिल्डर आहे. चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. संदेशने 2 धावणे स्वतःचं खातं उघडलं. 2 धावणे संघाची धावसंख्या 3 आकड्यावर जाऊन पोहोचते. आय थिंक टार्गेट पाहिलं तर मग 11.00च्या सरासरीने 44 ह्या धावा काढाव्या लागतील 11च्या सरासरीने. म्हणजे साध्या भाषेत म्हटलं तर प्रति षटकाला 11 धावा येणं अनिवार्य असेल. गुडघे टेकले. 11 लाईन स्लॉक स्वीपचा फटका खेळला जातो. मिडविकेट रिझर्व्हमध्ये चेंडू मात्र ट्रॅपल होते. आज संदेशने गोलंदाजी जबरदस्त केली, कारण 2 षटकानंतर जवळजवळ धावा जर आपण पाहिल्या का तरी 25 धावा होत्या. परंतु संदेश ज्यावेळी गोलंदाजीसाठी आला पहिला चेंडू त्यांनी अगदी नो बॉल टाकला होता आणि तिथे चेंडू देखील निघून गेला होता डीप थर्डमॅन बाउंड्रीच्या पलीकडे चौकारसाठी. 5 धावा आल्या होत्या. परंतु असे असून देखील त्याने काय कमालीची गोलंदाजी हाताळली. 10 धावा दिल्या, कमबॅक करून दिला आपल्या संघाला. त्यानंतर राहुलने देखील चांगली गोलंदाजी केली स्लॉक षटकामध्ये आणि त्याच अनुषंगाने 43 धावा झाल्या आणि 44 धावाचं लक्ष्य सेटअप केलं. इथे जर आपण पाहिलं तर पुन्हा एकदा यॉर्कर लेनचा हा चेंडू बघायला मिळाला. गोलंदाज हितेशच्या वतीनं मिड ऑफ फ्रीझरमध्ये आय थिंक कॅप्टन अनंत धापसे फिल्डर आहे. मिड ऑफ फ्रीझरमध्ये लेफ्ट हँड बॅटर आपण पाहतो उत्तम जाधवसाठी. यस, उत्तम जाधवसाठी मात्र सुवर्ण संधी असेल. लागोपाठ जर 3 सिक्सर आले तर मग विजयदादा उंबराडकर यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश प्राईज असेल. परंतु इथे जशी षटकाराची आम्ही चर्चा केली तसंच चौकार मात्र हा डेफिनेटली आला जाते. अक्रॉस द लाईन फ्रंट फुटवर गेला बॅटर उत्तम जाधव आणि उत्तमने उत्तम पद्धतीने हा चेंडू खेळून काढला. चौकार येते उत्तमच्या बॅटमधून. चौकाराच्या साहाय्याने धावसंख्या पाहिली तर पोहोचते आय थिंक 8 या आकड्यावर. काफी खूबसूरत स्ट्रोक देखने को मिला उत्तम जाधव के द्वारा. काय जबरदस्त ते वादळ आलं होतं संकल्प स्फोट मुरेच्या विरोधात. उत्तम जाधवने काय जबरदस्त उत्तम बॅटिंग केली होती. लागोपाठच्या 4 चेंडूवर ते देखील संकेत सांबरेच्या विरोधात. चौकार मांडणं खूप कठीण असतं, परंतु संकेतच्या विरोधात ते 4 षटकार. आणि तसंही जर आपण पाहिलं तर संकेतने देखील चांगल्या गोलंदाजांना सोडलं नाही. त्याने देखील बऱ्याच त्या गोलंदाजांचं करिअर संपुष्टात आणलेलं आहे. संकेत सांबरे
मारतोय काय बापरे. संकेत जाजाबेली खेळण्यासाठी होते त्यावेळी मात्र त्याची 2 वेळा त्याने देखील 6 चेंडू आणि 6 सिक्सर हे डेफिनेटली त्याच्या बॅटमधून आपण बघितलेले आहे. परंतु उत्तम जाधव देखील त्याच लेवलचा बॅटर आपल्याला बघायला मिळते. तर अशा पद्धतीने पहिल्या क्रमांकाचं षटक संपलेले आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आमचे स्कोरर वैभव वडकडे आपण जाऊया. 8 धावा लागल्या जात आहेत. टेलिव्हिजन स्क्रीनवर चांगला हा स्कोर आपल्याला बघायला मिळतोय. आमचे स्कोरर विशाल हडल मॅन फ्रॉम ब्राह्मण पाडा. टेलिव्हिजन स्क्रीनवर देखील आपण चांगलं हे आमचं अपडेट आपण पाहू शकतोय आणि यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून जे आमचे मायबाप क्रीडा रसिक प्रेक्षक जोडले आहेत त्यांना देखील एक चांगला स्कोर इथे बघायला मिळाले जाऊ शकते. सो पहिले षटक संपलेले आणि 8 धावा लागल्या जातात स्कोर कार्डबार. इथून समीकरण पाहिलं तर 18 चेंडू आणि 36 धावा म्हणजे 12-36 पाडी. आता ज्याचे असतील पाठ त्यांना हा स्क्रीन रन रेट थोडा लगेच घालेल. 12-12-12 म्हणजे प्रति षटकाला 12-12 धावा येणं अनिवार्य असेल मॅच जिंकण्यासाठी जय शिवाजी अनगाव संघाला. गोलंदाजी ट्रॅकवर कुलिंग कॅप्टन मिस्टर अनंत धापसी वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं क्रमांक षटकासाठी आलेलं आहे. अगदी कोल्याचा पाडा आणि अणगाव हे 2 गावांचा अंतर जर पाहिलं तर 2 किलोमीटरचं अंतर आहे. शेजारीमध्ये हे युद्ध आहे, ही मॅच आहे, ही लढत आपल्याला बघायला मिळते. खऱ्या अर्थाने ज्यावेळी त्यांच्या एरियामध्ये देखील एखादा संघ ह्या लढतीमध्ये जिंकेल ना त्यावेळी चर्चा देखील खूप रंगल्या जातील आणि चर्चेचं निमित्त असेल ही मॅच, हा सामना. येथे पहा अनंत दापसेने काय केलं, गतीमध्ये बदल केला. संदेशला वाटलं की यस कदाचित हा चेंडू फास्ट येईल आणि त्याच गतीचा त्याने जजमेंट घेतला होता, अंदाज घेतला होता. परंतु अनंत दापसेने मित्र म्हणे फसवलं की काय, गतीमध्ये त्याने बदल केला आणि त्याच अनुषंगाने संदेश थोडा नक्कीच स्ट्रगल करताना दिसून आला. गुड बॉल फ्रॉम कॅप्टन अनंत दापसे. वन्स अगेन second delivery of this over from Ananta Dapse. Oh, this time swing killer down the, oh my god, this is a bad fielding from a fielder. बॉडी लँग्वेज आपण पाहिली तर असंच वाटलं होतं की कदाचित हा झेल होणार नाही कारण जजमेंट त्याने चांगलं घेतलं नव्हतं. आय थिंक फिल्डर आपण पाहतोय हर्षल देर इज अ फिल्डर. आय थिंक खराब क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. कॅप्टन अनंत दापसे देखील थोडा नाराज असेल कारण बघा क्रिकेट खेळ असं आहे की ज्यावेळी तुम्हाला मिळते संधी त्या संधीचं तुम्हाला सोनं करावं लागतं मित्रांनो. आणि क्रिकेट म्हटलं तर मग गोलंदाजी फलंदाजी बरोबर क्षेत्ररक्षण फिल्डिंग हे देखील खूप युनिटी असेल. बघा 3 षटकारासाठी उत्तम जाधवला उत्तम 3 सिक्सर मारले तर उत्तम कॅश प्राइज मिळेल. अर्थातच विजयदत्त उंबराटकर यांच्या माध्यमातून हे रोकडा 500 रुपये. आय थिंक ज्यावेळी अनगाव संघ क्वालिफाय झाला त्यावेळी देखील उत्तमने जे 4 षटकार मारले होते तेव्हा देखील विजयदत्त उंबराटकर यांच्या माध्यमातून 500 नाही तर मग जवळ 800 रुपये एकत्रित हे कॅश प्राइज मिळालं होतं. ओ माय गॉड, इथे षटकाराची चर्चा आणि त्या चर्चा कदाचित त्यांनी ऐकली, मनावर घेतली आणि चेंडूला मात्र फेकून दिलं वाढीश भागांच्या वरून षटकारासाठी. वाह, बेहतरीन स्टॉक. पण मी तर म्हणेन ह्या मेहनत करण्यासाठी खरंच एक जबरदस्त या ठिकाणी मात्र एफर्ट बघायला मिळते उत्तम जाधवकडनं. या बली जर आपण पाहिला तर मग गतीमध्ये बदल, या बली लेंथ मध्ये बदल, ऍक्शन रिप्लेमध्ये आपण पाहू शकतोय. फ्रंट फुटवर खेळण्यासाठी भाग पडले. मागचा जर आपण स्ट्रोक पाहिला तर बॅक फुटवर खेळला होता आणि कॅप्टन अनंत दापसेने देखील जज केले की यस बॅक फुटवर चांगल्या पद्धतीने खेळतो. म्हणजे मग कुठे ना कुठे मला उत्तम जाधवला फ्रंट फुटवर खेळवण्यासाठी भाग पाडावं लागेल, मजबूर करावं लागेल आणि तेच केलं त्यानं. 14 चेंडू 29 धावांची गरज असेल. वन्स अगेन अनंत दापसे
ओ माय गॉड, दिस टाइम ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारा हा चेंडू. लेंथ चांगली होती, लाईन मध्ये भर काढतोय अनंत धापसी. 16 धावा लागल्या जातात स्कोर कार्डवर. यानंतर आणखी एक आपल्याला सामना बघायला मिळेल, दुसरा सेमीफायनल सामना. सचिन 11 भिनार. इथे जर आपण पाहिलं तर हवाई सफर चेंडूला पाठवलं जाते नक्कीच मिडविकेट बाउंड्रीच्या पलीकडे. सिक्सर 6.5 धावा. प्रॉपर कनेक्शन देखने को मिला इस स्ट्रोक के माध्यम से बैटर उत्तम जादव की ओर से. वाह, क्या बेहतरीन स्ट्रोक देखने को मिला. वो भी अनंत धापसे के खिलाफ बेहतरीन बल्लेबाजी हो रही है. आखिरी गेंद रहेगी शायद इस ओवर की अनंत के माध्यम से. देखना पड़ेगा शायद स्कोर अगर देखे जाए तो 22 लॉस विदाउट लॉस एनी विकेट. व्हाट अ पार्टनरशिप बिटवीन फर्स्ट विकेट उत्तम अँड संदेश. येणारे चेंडू शेष असेल ते म्हणजे 13 आणि 22 धावांची गरज असेल. हा सिक्सर खूप महत्वपूर्ण होता. जय शिवाजी अनगावच्या बाजूने बोलायचं झालं तर शेवटचा चेंडू असेल. राटम राऊंड विकेट. यावेळी जर आपण पाहिलं तर मग बॅक फुटवर गेला होता. इनसाइड एज लागली होती. मिस टायमिंग स्ट्रोक बघायला मिळाला. आणि अशा पद्धतीने जर आपण पाहिलं तर मग षटक क्रमांक 2 देखील संपलं जाते. आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावा जर पाहिल्या तर 22. आता इथून जर आपण पाहिलं तर 12 चेंडू आणि 22 धावा. म्हणजे जो अस्किन रन रेट जर होता वैभव तो मात्र या ठिकाणी राखलेला आहे. म्हणजे 11 धावा ज्या काही हव्या होत्या ना ते त्यांनी मिळवल्यात असंच मित्र म्हणेन. एकदम रफ अँड मॅच ही सध्या स्थितीला बघायला मिळते. अस्किन रन रेट पाहिला 11 धावांचा प्रति षटकाला असणे अनिवार्य असताना इथे 2 षटकानंतर 22 धावा झाले. म्हणजे अर्धा पल्ला पार केलेला आहे. 12 चेंडू आणि 22 धावांची गरज असेल. दुसरा सेमीफायनलचा सामना आपल्याला बघायला मिळेल. एका बाजूला सचिन 11 भिनार संघ असेल तर दुसऱ्या बाजूला जय हनुमान नानिटणे हा संघ असेल. या 2 संघांमध्ये सेमीफायनलचा हा दुसरा सेमीफायनलचा सामना आपल्याला बघायला मिळेल. काय जबरदस्त बॅटिंग बघायला मिळते. इथे जर आपण पाहिलं तर उत्तम जाधव अप्रतिम बॅटिंग करतोय. स्वतःवर विश्वास ठेवतोय. जिद्द चिकाटी आपली गुणवत्ता या ठिकाणी मात्र सिद्ध करताना आणि त्या सोबतीला मेहनत करताना दिसून येते बॅटर उत्तम जाधव आणि संदेश फराड. आणि म्हणूनच म्हटलं जातं मित्रांनो जगातला सर्वात चांगला दागिना परिश्रम आहे आणि सर्वात चांगला जोडीदार आपला आत्मविश्वास आहे. मित्र म्हणेन तुमचा आत्मविश्वास जर चांगला असेल आणि आत्मविश्वासाच्या जोडीला तुमचा मेहनत जर असेल तर मी तर म्हणेन नक्कीच यश मिळेल. पहिला चेंडू फुलर लेंथ हा चेंडू बघायला मिळाला. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज आपण पाहतो राहुल आपण पाहतोय. चेंडू निघून गेला होता वाईड श्रांगा फ्रीजर मध्ये. अनंत धापसी देर इज अ फिल्डर. ब्युटिफुल फिल्डिंग फ्रॉम अनंत धापसी. एक सिंगल रन मात्र मिळाली जाईल बॅटर संदेश फराडला. काय जबरदस्त या ठिकाणी ही लढत आपल्याला बघायला मिळते. एका संघाला जिंकायचं आहे तर एका संघाला अजिबात हारायचं नाहीये. परंतु एक संघ जिंकेल एक संघ मात्र पराभूत होईल हे तर होणारच आहे. परंतु जर आपण पाहिलं मागच्या 2 षटकामध्ये काय झालं ते विसरावं लागेल गोलंदाज राहुलला. आणि मला काहीतरी या माझ्या षटकामध्ये काहीतरी बेस्ट चांगलं करायचं आहे हे त्याच्या फक्त लक्षात ठेवायला लागेल ध्यानात ठेवायला लागेल आणि त्या अनुषंगाने त्याला गोलंदाजी करावी लागेल. आडव्या बॅटने पुन्हा एकदा अक्रॉस द लाईन पुन्हा एकदा मिस टायमिंग स्ट्रोक. स्क्वेअर खरेदीमध्ये चेंडू ट्रॅव्हल होते. प्रोटेक्शन असेल त्या ठिकाणी सिंगल रन मिळेल. आतापर्यंत छान या ठिकाणी गोलंदाजी करत असताना पहिल्या चेंडूवर 1 धाव दुसऱ्या चेंडूवर 1 धाव आणि एकत्रित धावा जर पाहिलं तर 24 धावा लागल्या जातात. स्ट्रायकिंग साठी पण एकदा बॅटर संदेश फराड
फिल्डिंग पोझिशन जर पाहिली तर वाईडिश लॉंग ऑन रिझर्व्हमध्ये क्षेत्ररक्षक आहे मला वाटतं हर्षल. कॅप्टन अनंत दाबसे मात्र वाईडिश लॉंग ऑफ मध्ये आपल्याला बघायला मिळते. पुन्हा एकदा गोलंदाज बोलते राहुल. यावेळी जर आपण पाहिलं तर मग खराब चेंडू, संधी दिली यावेळी फिरण्यासाठी, शब्द क्रॉस झाला, फुल केलं, चेंडू मात्र लॉंग लेग बाउंड्रीच्या पलीकडे निघून गेला चौकारासाठी. 4 धावा. काय जबरदस्त या ठिकाणी मात्र हा फटका बघायला मिळाला. आणि संदेश म्हटला तर मग हा जिद्दी खेळाडू आहे. ओ माय गॉड, वाह 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 वाह, जबरदस्त फटका, जबरदस्त फटका. व्हॉट अ इम्प्रोवाइज स्ट्रोक, सुपर से ऊपर बढ़िया सिक्सर, कलात्मक पद्धतीचा फटका. वाह, ऍक्शन मध्ये आपण बघू शकतो जसा चेंडू आला तसा त्या चेंडूला फेकलं, स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या वरून षटकार. वाह, काय आत्मविश्वास दाखवतोय, काय आपला टॅलेंट दाखवतोय मिस्टर संदेश फराट. सुपर बॅटिंग करतोय. इथे मात्र उत्तर देताना गोलंदाज राहुल. काय फटका, लाजवाब फटका केला होता या आधीचा. आणि इथे जर आपण पाहिलं तर मग खरंच आत्मविश्वास खूप महत्वपूर्ण असतो मित्रांनो क्रिकेट खेळण्यासाठी. आणि आपण पाहू तो जो षटकार होता तो आपण पुन्हा एकदा ऍक्शन रिव्ह्यू मध्ये पाहू शकतोय. हा मागचा आपण पाहिला, हा देखील असाच पद्धतीचा चेंडू होता, त्या चेंडूवर सिक्सर आला होता संदेश फराटच्या. आणि तो फटका जर आपण पाहिला तर खरंच जबरदस्त फटका ग्लान्स केला होता संदेश फराटने. जाऊया पुढच्या चेंडूकडे. यावेळी मात्र स्ट्रेट ड्राईव्ह गोलंदाजीच्या वरून इथे आनंद थापसे असेल, परंतु इथे मात्र चुकी होते आनंद थापसेच्या माध्यमातून. आणि 2 क्षेत्राच्या मधून चेंडू मात्र सीमा पार जाते चौकारासाठी. सुपर बॅटिंग. काय आत्मविश्वास बघायला मिळाला संदेशच्या बॅटिंग मधून, संदेशच्या माध्यमातून. आणि त्याच अनुषंगाने जबरदस्त या ठिकाणी मात्र खेळ साकारतो आपल्या संघासाठी. जर आपण पाहिलं तर मग 6 चेंडू आणि 6 धावांची गरज असेल, 3 षटकाचा खेळ देखील संपला जाते. आणि इथे मात्र आत्मविश्वास आणि टॅलेंट, जिद्द हे गुण सध्या स्थितीला आपण पाहतोय दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. म्हणूनच म्हणतात ना मित्रांनो, आत्मविश्वास हे प्रभावी अंजन ज्याच्या डोळ्यात लकाकत असेल ना त्याला कसल्याही कालोखातून अचूक मार्ग दिसेल. आणि क्रिकेट म्हटलं तर खऱ्या अर्थाने टॅलेंटच्या सोबत तुम्हाला आत्मविश्वास दाखवावा लागेल. तुम्हाला तुमच्यावरच विश्वास ठेवावा लागेल. जर तुमच्यावरच विश्वास असेल तर मग अशा प्रकारचे खेळी तुम्ही साकारू शकता आपल्या संघासाठी. आता मात्र 6 चेंडू 6 धावा. प्रदीप भंडारेने स्वतः मात्र ही जबाबदारी घेतली आहे 6 धावा डिफेन्स करण्यासाठी. उत्तम जाधवच्या विरोधात, संदेश फराटच्या विरोधात काय रणनीती आखली असेल, कशा प्रकारची गोलंदाजी असेल, परंतु या दोन्ही बॅटरची मात्र स्तुती करावी लागेल, प्रशंसा करावी लागेल. वाह, बेट्स अगेन्स्ट बेस्ट ही लढाई आपल्याला बघायला मिळते. क्या होगा, किस टीम को मिलेगा फाइनल का टिकट. आई दुधेश्वरी कोळ्याचा पाडा या जय शिवाजी अनगाव. पहली गेंद इस बार आड़े बल्ले से खेलने का प्रयास, ये क्या हुआ. हालांकि अपील वहां पे प्रदीप भंडारी के द्वारा, विकेट कीपर के द्वारा, लेकिन यहाँ पे रिजेक्ट करते हुए अपील दोनों अंपायर्स और ये डॉट गेंद जाती हुई. हालांकि आड़े बल्ले से खेलने का प्रयास किया था बल्लेबाज उत्तम जाधव ने. और देखिए देखते हैं एक्शन रिव्यू में किस प्रकार से ये गेंद लैंड की थी. हालांकि अपील तो बहुत जोरों से की थी. और ये डॉट गेंद 5 गेंदों में 6 रन की दरकार रहेगी. और हालांकि प्रदीप भंडारी इनके पास भी ढेर सारा अनुभव है.
अनुभव, ओ माय गॉड, जैसे मैंने चर्चा की थी कि उनके पास बहुत सारा अनुभव है और अनुभव का इस्तेमाल करते हुए बिग विकेट, बड़ी मछली चाल को लगते हुए उत्तम जादव को लौटना होगा। दूसरी गेंद के ऊपर सफलता मिली गेंदबाज प्रदीप भंडारी को, विकेट। थँक्यू सो मच डीजे। वाह, कुठे ना कुठे सामन्यामध्ये ट्विस्ट आलेले, टर्निंग पॉइंट ठरणारी ही गोलंदाजी बघायला मिळते प्रदीप भंडारेच्या माध्यमातून। आणि मित्र म्हणेन प्रदीप भंडारे म्हटला अनुभवचा अगदी त्यांच्याकडे कमतरता नसेल आणि अनुभवाचाच या ठिकाणी वापर करताना आणि अनुभवाला गुरु का म्हटलं जातं हे नक्कीच आता आपण बघितलं असेल। परिस्थिती वाईट होती, कठीण परिस्थिती होती, स्वतःला सिद्ध करायचं होतं, मॅच जिंकायचं असेल तर अशा प्रकारचं चेंडूची हाताळणी करायची होती आणि ते सध्या स्थितीला डेफिनेटली करतोय गोलंदाज प्रदीप भंडारे। म्हणून म्हटलं जातं ना, वाईट परिस्थिती, कठीण काळ हाच माणसाचा सर्वात मोठा गुरु असतो। वाईट परिस्थिती, कठीण काळ हाच माणसाचा सर्वात मोठा गुरु असतो आणि त्या काळात एवढं शिकायला मिळतं की ते ज्ञानाची शिदोरी ही जन्मभर आपणास पुरते। आणि प्रदीप भंडारी विषयी म्हटलं तर मग अशा प्रकारची परिस्थिती मित्र म्हणेन त्याच्या समोर बऱ्याचदा वेळा आली असेल, त्याला माहिती आहे या परिस्थितीमध्ये कशी गोलंदाजी करायची आहे। परंतु अखेर क्रिकेट आहे मित्रांनो, येणारे 4 चेंडू 6 धावा। कॅप्टन योगेश जाधव मात्र न्यू बॅटर मैदानाच्या आत बंद आहे। बॅटर क्रमांक 3 असेल। 1 डाऊन साठी आपण पाहतोय रणनीती आखली जाते। पुन्हा एकदा प्रदीप भंडारी राटम राऊंड विकेट। ओ माय गॉड, यावेळी जर आपण पाहिलं तर प्रदीप मात्र काम 25 करतोय, यष्टा दाखवल्या आणि इथे मात्र प्रदीप भंडारेने यष्टा दाखवल्या। परफेक्ट यॉर्कर चेंडू। नक्कीच दांडी तर उडवलीच आहे आणि डीजे मेथ यांनी देखील गाणं अप्रतिम वाजवलं या परिस्थिती अनुषंगाने। अगदी यष्टा दाखवल्या प्रदीप भंडारेंनी, फेमस बॅटर योगेश जाधवच्या यष्टा दाखवल्या। वाह, याला म्हटलं जातं वार, याला म्हटलं जातं पलटवार। वार पलटवार का असतं ते खऱ्या अर्थाने ह्या सामन्यातून आमच्या मायबाप क्रीडा रसिकांना बघायला मिळालं जातं। वाह, जोरात टाळ्या नक्कीच होऊ शकतात प्रदीप भंडारे साडे ही मॅच जर जिंकली तर। परंतु लाजवाब काय होतं आणि काय झालं। 6 चेंडू 6 धावाची गरज असे होती। सुरुवातीचा पहिला चेंडू डॉट, दुसरा चेंडूवर विकेट, तिसरा चेंडूवर विकेट। वा, बेहतरीन वापसी करते हुए आपले टीम केले। आणि तेव्हाच मी सांगतो की यस, क्षेत्र कोणतेही असो त्या क्षेत्राचा तुमच्याकडे जर अनुभव असेल, त्या क्षेत्राचा तुम्हाला ज्ञान असेल, माहिती असेल तर मग यश तुम्हाला मिळेल। आणि इथे जर या क्रिकेट क्षेत्राचा जर विचार केला तर मग प्रदीप भंडारी या गोलंदाजाकडे माहिती खूप अनुभव आहे। किशोर मडवीवर आता मात्र सगळ्यांच्या नजरा असतील। क्या होगा, चौथी गेंद लेकर तैयार है गेंदबाज प्रदीप भंडारी। ओ यावेळी जर आपण पाहिलं तर ओ माय गॉड, हा झेल होऊ शकत होता। बाल वाचला यावेळी किशोर मडवी, परंतु या सिक्सरने मात्र फायनलचं तिकीट मिळवतोय हा पहिला संघ अर्थातच जय शिवाजी अनगाव। सो अभिनंदन कॅप्टन ऑफ जय शिवाजी अनगाव अँड हार्ड लक टफ लक द कॅप्टन ऑफ आई दुधेश्वरी खोल्याचा पाडा। यस डीजे मीत होऊन जाऊ दे करा सुमधुर संगीत। मी देईन दिरकी थँक्यू सो मच डीजे मीत। पाहिजे तेवढ्या दिडक्या हे डेफिनेटली मिळतील जय शिवाजी अनगाव संघाला, कारण सामना जिंकून दिला खऱ्या अर्थाने उत्तम जाधव, संदेश आणि किशोर मडवीने। सो आपण दिडक्या नाही तर आपण ट्रॉफी देणार आहोत या सामन्याचा सामनावीर ज्यानं जबरदस्त गोलंदाजी केली।